विदर्भ, मी सारिका, आज विदर्भ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। ज्या प्रकारे आपल्या सर्वांना माहित आहे की इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सेव ताडोबा लोहार डोंगरी याच्या विरुद्ध यांना आंदोलन सुरू केले की त्यांचे जे अर्ज निघाले ते रद्द झाले पाहिजे। आज या आंदोलनाचा 9वा दिवस आहे। आज इथं तुम्ही बघू शकता माझ्या मागे की एवढे पब्लिक आहे। का बरं आले? नेमकं म्हणजे त्यांना पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आले। मी सौ पायल रवींद्र अनलदेवार, सामाजिक कार्यकर्ता। मला ही बाईट देताना अत्यंत दुःख होत आहे, तसेच प्रचंड राग देखील येतोय। आज उपोषणाचा 9वा दिवस। श्री बंडूभाऊ धोत्रे हे एक पर्यावरण प्रेमी, चंद्रपूरकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी हे आपले श्वास मनाला लावलेले आहे। तसेच आपल्या चंद्रपूरकरांचेही कर्तव्य आहे की त्यांनी स्वतःहून पुढे येऊन या उपोषणाला पाठिंबा दिला पाहिजे आणि सहकार्य केले पाहिजे। नमस्कार, मी प्राध्यापिका शुभांगी उत्तमराव मोहितकर। आज इथे अन्नत्याग उपोषण इथे सुरू केलेलं आहे आदरणीय बंडूभाऊ धोत्रे यांनी, आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे चंद्रपूर वासियांनी पाठिंबा दिलेला आहे। परत मी आवाहन करू इच्छिते की जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून पाठिंबा दर्शवावा, कारण आज पर्यावरण वाचवणे हे खरं तर आपली प्राथमिक जबाबदारी आहे। संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे। म्हणून मी आज परत हे म्हणू शकते की हा नाश थांबवा, भूमातेचे तनमन जडते आहे, आणि याकरिताच हे तनमन जडत असताना सरकारने कुठेतरी याची प्रथमतः दखल घ्यायला पाहिजे, अशी मी सर्वांतर्फे सर्व नागरिकांतर्फे इथे मी सरकारला सुद्धा आव्हान करू इच्छिते। धन्यवाद। नमस्कार, बल्लारपूर पर्यावरण वाहिनीतर्फे बंडूभाऊने जे इथं आंदोलन चालवलेलं आहे, सेव लोहार डोंगरी सेव ताडोबा अन्नत्याग आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। माझं नाव श्री बंडू सखारामजी काकडे, नांदगाव पोळे ग्रामीण भागातून आलो आहोत। बंडूभाऊने हे जे आंदोलन चालवले आहे ते एकट्याचं नाही आहेत, त्यांच्या ज्या भावना आहे ह्या जनसामान्याच्या भावना आहेत। कामानिमित्त बरेचसे लोक इथे येऊ शकत नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये कुठेतरी खतखत आहे। एकीकडे सरकारचं म्हणणं एक उपक्रम आहे की एक पेड़ माँ के नाम, झाडे लावा झाडे जगवा, आणि इथं उलटं धोरण दिसत आहे आपल्याला। म्हणजे हे कुठंतरी लोकांच्या मनाच्या विरोधात चाललेलं आहे। हा विकास जरूर असावा, परंतु कसा? माणूस वाचला पाहिजे आणि विकास साधला पाहिजे। म्हणजे विकास करायचा आणि माणसं मरायचे याला विकास म्हटलं जाते का? नाही म्हणत। माणूस वाचला तर त्या विकासाचा फायदा होईल। माणसं जर मेले आणि तो जर विकास होत राहिला तर काही फायदा नाही ना। आपण विकास कशासाठी करता? माणसासाठी करता। मग माणूस जगला पाहिजे पहिले। विकास थोडा कमी झाला तरी चालेल, परंतु माणूस जगला पाहिजे आणि त्या पद्धतीने विकास झाला पाहिजे। तो हा विकास मात्र लोहार डोंगरी आणि इतर मागण्या ज्या आहेत ह्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। म्हणजे जे चालू आहे सरकारचं हे जे धोरण हे कुठेतरी विनाशकारी आहे। पूर्ण एक काळ असा येईल की मानव सध्या ग्रामीण भागातली किंवा शहरी भागामध्ये वाघांचं पूर्ण वर्चस्व चालू आहे। वन्य प्राणी इकडे येऊन घात करत आहेत, मग पुन्हा जास्त घात होईल। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। ह्या आमच्या माणसाच्या भावना आहेत। ह्या सरकारने हे जे संपूर्ण शांततेत चालू आहे याचा अंत पाहू नये। कुठं अति तिथं माती झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून जास्त अंत पाहू नये। सरकारला विनंती आहे आमची की कुठेतरी एक विचार करून बंडूभाऊच्या हे जे मेन मागणी आहेत, सेव लोहार डोंगरी सेव ताडोबा, तो खान प्रकल्प रद्द झाला पाहिजे, आणि इतरही सोडाच्या मागण्या आहेत त्या सरकारने सहानुभूतीपूर्वक पूर्ण केल्या पाहिजे। हे आमचं सरकारला निवेदन आहे, विनंती आहे। आणि इथं आझाद विदर्भ या न्यूज चॅनलला मी खूप खूप धन्यवाद देतो की हे जे लोकांच्या भावना आहेत ह्या इतरांपर्यंत पोहोचवत आहेत, एक समाजामध्ये अवेअरनेस करण्याचं प्रामाणिक कार्य करत आहेत, आणि म्हणून मी आझाद विदर्भाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो। धन्यवाद। प्रत्यक्षपणे आपण आता इको प्रोचे अध्यक्ष बंडूभाऊ धोत्रे यांच्याशी आपण मुलाखत घेऊ आणि जाणून घेऊया की त्यांना तुम्हाला आतापर्यंत प्रशासनाद्वारे कोणताही आश्वासन वगैरे दिलेलं आहे का की आम्ही या प्रकल्पाला थांबवू किंवा रद्द करू, अशा प्रकारचं काही? आता नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। जिल्हाधिकारी आणि सोबतच जिल्ह्याचे मुख्य वन संरक्षक यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। हे नेगोशिएशन चालू आहे मागण्यांच्या संदर्भामध्ये, आणि महत्त्वाची मागणी लोहार डोंगरी खान प्रकल्पाविषयीचं आहे। शासनाकडून पत्रही त्यांच्याकडून प्राप्त झालेलं होतं, परंतु त्या पत्रात ज्या आवश्यक तरतुदी आवश्यक होत्या ती नसल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की ह्या पद्धतीचं जर पत्र किंवा आश्वासन जर असेल तर यावर विचार करता येईल, परंतु त्या पत्रात तसं नमूद नसल्यामुळे
म्हणजे सरकार निर्णय घ्यायला तयार आहे या सर्व संदर्भामध्ये. गंभीरही आहे सरकार, याची जाणीव होते आहे वेळोवेळी, परंतु त्या पद्धतीचं उत्तर त्या म्हणजे लिखित स्वरूपात असणं पण तितकंच गरजेचं आहे. आंदोलन जेव्हा 9व्या दिवसावर पोहोचलेलं आहे आणि हे आंदोलन व्यक्तिगत स्तरावर न राहता जन आंदोलनाचं स्वरूप जेव्हा घेते, तर निश्चितपणे त्याची एक शाश्वता मागण्यांच्या बाबतीतली ती असणं तेवढीच गरजेची आहे. त्या अनुषंगाने आता चर्चा झालेली आहे. पुढील चर्चा त्याने आता पुढच्या वरिष्ठ पातळीवर करतील आणि जो काही निर्णय येईल त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. आणि एक प्रश्न म्हणजे असा की तुम्ही जेव्हा आंदोलन 5 मार्च 2026 ला सुरू केले, त्याच्या 5 दिवसानंतर तुम्हाला पोलीसवाले जबरदस्ती तुम्हाला रेस्क्यू करण्याकरिता आले होते, तुम्हाला नेण्याकरिता, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? बघा, प्रशासनमध्ये उपोषण करता ही प्रशासनाची जबाबदारी होऊन जाते आणि दुसरी गोष्ट राहते की प्रशासनामध्ये जो उपोषण करता असतो त्याच्या आरोग्याची काळजी किंवा त्यांची जबाबदारी ही प्रशासनावर असते. आणि यातलं महत्वाचं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, शांतता व सुव्यवस्थाची जबाबदारी ही निश्चितपणे पोलिसांवर असते आणि त्या पद्धतीने त्यांचा प्रयत्न झाला की लवकरात लवकर यांना हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. परंतु जो काही पद्धतीने हे झालेलं आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. परंतु यानंतर अशा पद्धतीचं नाही, कालही आम्ही हॉस्पिटलला गेलो, ट्रीटमेंट घेऊन आलो, तर शांततेनं ते झालेलं आहे सर्व. प्रशासनात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणार आहे. आम्ही त्यांच्या पद्धतीनं थोडी नाराजी होती, परंतु एक आंदोलन जेव्हा शांतीच्या मार्गाने करत आहे, एक आकस ठेवून काम करता येणार नाहीये. कारण की गांधींनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं पुढे जायचं आहे आणि कुठलाही कोणावर राग, द्वेष, मत्सर हे न ठेवता आपल्याला पुढे जायचं आहे आणि शांतीचा आणि एकतेचा संदेश आपल्याला द्यायचा आहे. आणि जनतेमध्ये ती आज भावना आहे, त्या भावनेचा आदर करून प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती केलेली आहे की लवकरात लवकर ते निर्णय घेतील. जर प्रशासन म्हणजे लोहार डोंगरीच्या विरोधात निर्णय घेतणार तर सामोर जाऊन आपले काय आंदोलन वगैरे असं काही दिसण्यात येणार? मला वाटत नाही. आता ज्या पद्धतीची स्थिती राज्यात निर्माण झालेली आहे या विषयाला धरून आणि विधानसभेत किंवा जे काही विधान परिषद असेल, हे जे सर्वोच्च हाऊस आहे आपले, त्या ठिकाणी हा चर्चेचा विषय ठरल्यानंतर हा लोहार डोंगरी प्रकल्प पुढे जाणार नाही याबाबत मी साशंक आहे. परंतु उपोषणकर्त्याला तशा पद्धतीचं लेखी उत्तर अपेक्षित असते आणि तेव्हाच ते उपोषण मागं होते. तर पुढच्या काळात तसं काहीतरी लेखी दिलं जाईल याची पण आम्हाला गॅरंटी आहे. आज या अन्नत्याग आंदोलनाचा 9वा दिवस आहे. त्यामुळे जर प्रशासन लोहार डोंगरीचा प्रकल्प काढलाच नसता तर हा आंदोलन झाला असतं का? कोरोना होता, त्या कोरोनाच्या वेळेवर तुम्हाला ऑक्सिजन नव्हतं मिळत आणि असंच परिस्थिती सामोर जाऊनही येणार आहे. जर हा प्रकल्प खरंच करण्यात आला तर सामोर जाऊनही येणार आहे. काही दिवसापूर्वी या काही महिन्यापूर्वी एक अरावली प्रकल्प, अरावली तोडो म्हणून असं काही प्रशासनानं काढलं होतं. म्हणजे तुम्ही प्रशासन का पूर्णपणे पर्यावरण नष्ट करण्याच्या विरोधात आहे का? आणि काय यांच्या आंदोलनाला खरंच यश मिळणार की नाही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आता जाऊन तुरंत करा. धन्यवाद. जय विदर्भ.